मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून आणि हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या चैत्यभूमीच्या स्मारकाचं स्मरण करून आणि तिथून पुढं श्री सिद्धिविनायकाला नमन करून मी आपल्या सर्वांचे या शिवशक्ती सभेचं स्वागत करतो आणि या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजजी ठाकरे, आमचे ज्येष्ठ मित्र संजय राऊत साहेब, आणि मगाशी उद्धवजी आपण थोडे उशीर आला, पण एक अतिशय उत्तम भाषण मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं. एवढं सुंदर भाषण आदित्यजींचं मी आज ऐकलं. या मुंबईची नस काय आहे, मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईला काय आपण देणार आहे, हे ज्या नेत्याला ओळ आणि ओळ, कोपरा आणि कोपरा माहीत आहे, असे आदित्य ठाकरे मी मगाशी बघितले. उद्धवजी, महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे, पण आता मुंबईची जबाबदारी आदित्यंच्यावर सोडून आपण मोकळे व्हायला हरकत नाही. एवढी आदित्य ठाकरेंच्यामध्ये या मुंबईचा प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे. मुंबईत स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शब्द दिला